डांस ऑर्केस्ट्रा डीजे गाना बजा गाना बजा। दौर खत्म होने वाला है उसकी आजादी का, क्योंकि वो गुलाम बनने वाला है उसकी घरवाली का। इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ, तू असंच केलं तसंच केलं, तू मला टाइमच नाही देत। ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ देते एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे, तर बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो। अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळणार, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि हो मित्रांनो, आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती झाला आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, डेमो व्हिडिओ बघितलं असेल। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचा स्टेटस तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघायचा आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। तर मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी अलर्ट मोशन ओपन करून घ्यायची। ओपन झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकेपॅड इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट करून घेतलं, ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन झाल्यावर तुम्हाला इथे प्रोजेक्ट तुम्हाला ॲड करून दिलेला आहे, बाकी काही विषय नाही, एकदम खतरनाकपैकी इफेक्ट आणि ॲनिमेशन लावून दिलेलं आहे। तर बाकी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला करायचं या ग्रुप लेअरवरती टच करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं मित्रांनो। एडिट ग्रुप मध्ये आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ग्रुपवरती टच करून एडिट ग्रुपमध्ये पुन्हा जाऊन यायचं आहे आणि इमेजच्या ऑप्शनवर जाऊन कलर अँड फिलच्या ऑप्शन इथे स्टारच्या ऑप्शन जाऊन मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून एक इमेज ॲड करून घ्यायचं। तर बघू शकता मित्रांनो, मी अशा पद्धतीने एक इमेज ॲड करून घेतो मित्रांनो आणि मोटरच्या ऑप्शन जाऊन याला व्यवस्थित पद्धतीने जबरदस्तपैकी ॲड करून घ्यायचं मित्रांनो। आणि इथे ॲड झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला वरच्या ग्रुपवरती टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो आणि तुम्हाला फर्स्टवाल्या जे काही इमेजवरती टच करून कलर अँड फिलचे ऑप्शन इथे स्टारचे ऑप्शन जाऊन तुम्हाला इथून एक इमेज ॲड करून घ्यायचं। तर मित्रांनो, आता अशा पद्धतीने सॉरी मित्रांनो, तर तुम्हाला पुन्हा तोचवाला इमेजेस तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं। तर मित्रांनो, जे पण इमेजेस तुम्ही त्या चौकटमध्ये ॲड करसाल तर तोच इमेज तुम्हाला पुन्हा इथे ॲड करून घ्यायचा मित्रांनो। अशा पद्धतीने इथे अशा पद्धतीने जे आपली लेअर जे ते बनून रेडी झाले ते तुम्हाला सर्व ग्रुप लेअर दिसत असते मित्रांनो, ते तुम्हाला एडिट करून घ्यायचं तुमच्या फोटोने मित्रांनो। तर अशा पद्धतीने सर्व इमेजेस तुम्हाला इथे एडिट करून घ्यायचं। नंतर तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो, 13.20 पाशी आल्यानंतर इथे प्लसमध्ये जायचं मित्रांनो। प्लसमध्ये आल्यानंतर मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून काय करायचं मित्रांनो, जे काही तुमचे जे कपल असतील ज्याच्यावरती तुम्ही स्टेटस क्रिएट करत असाल त्याची इमेज तुम्हाला 9.16च्या रेशोमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचं। तर मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने वरती 3 डॉट जाऊन स्क्रीन एरियावरती टच करून राहिलेला एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने जेवढे पण तुमचे इमेज असतील मित्रांनो, हे जे ते इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचे मित्रांनो। तर मी इथे पटापट जे आपले इमेज तिथे ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने जे काय आपले कपलचे इमेज असणार आहे मित्रांनो ते ॲड करून घेतलं। बाकी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त प्रोसेस सांगणार आहे। तर इथे अशा पद्धतीने इमेज ॲड करून घेतल्यावरती मित्रांनो, तुम्हाला फर्स्टला यायचं म्हणजे तुम्हाला 13.20च्या बिटला यायचं, तिथून आपण इमेज स्टार्ट केली, तिथे आल्यानंतर प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून काय करायचं, एक शॅडो पेन जे ॲड करून घ्यायचं। तर मी ते तुम्हाला शॅडो पेन जे ॲड करून दाखवतो मित्रांनो। तर आपण तर पहिलेवाले शोधून घेऊत मित्रांनो। ओके, बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला शॅडो पेन जे ॲड करायची, वरती 3 डॉट जाऊन स्क्रीन एरियावरती टच करून व्हिडिओ शेवटपर्यंत लांबून घ्यायचे मित्रांनो। लांबून झाल्यावर तुम्हाला काय करायचं, इथेच फर्स्टला म्हणजे तुम्हाला 13.20च्या बिटला यायचं, इथे आल्यानंतर प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून आहोचे मानकरी म्हणून एक टेक्स्ट पेन जे बनवून दिले आहे एकदम जबरदस्त कडक फॉन्टमध्ये, तो वाली पेन जे तुम्हाला इथून ॲड करून घ्यायची। तर मित्रांनो, मी तुम्हाला ॲड करून दाखवतो। तर बाकी काही विषय नाही, तर सर्व मटेरियल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तुम्हाला तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाला मेसेज करून घेऊ शकता मित्रांनो। तर मॉनिटरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला याला खालती सेट करून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्हाला जसं हवं तसं मॉनिटरच्या यूज करून तुम्हाला अशा पद्धतीने झूम वगैरे करून व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचं। करून झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला आता या इमेजेसला जे काय आपला इफेक्ट असणार आहे ते इफेक्ट लावायचं आहे। त्यासाठी सिम्पली बॅक येऊन जायचं, तुम्हाला बॅकला तुम्ही सेक्युपॅड ओपन करून घ्यायचं मित्रांनो। अशा पद्धतीने सेक्युपॅड ओपन झाल्यावरती तुम्हाला काय करायचं, पहिल्या इमेजवरती टच करायचं मित्रांनो, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, कॉपी पुट करायचा, कॉपी पुट करून बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर ते मेन बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने इथे समोर येऊन जायचं, तुम्हाला समोर यायचं म्हणजे 13.20च्या बिटला यायचं। 13.20च्या बिटला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं, बघू शकता इथून 13.20 पासून जे काही इमेजेस येतील मित्रांनो छोटे छोटे, ते इमेज तुम्हाला पेस्ट करायचे मित्रांनो। तुम्हाला सेकंड फोटोवरती टच करून इफेक्ट पेस्ट करायचा। तर अशा पद्धतीने इमेजेस पेस्ट करत तुम्हाला इथपर्यंत पेस्ट करायचे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला 17.15पर्यंत पेस्ट करायचं। नंतर बॅक यायचं मित्रांनो, बॅकनंतर सेक्युपॅड ओपन करून घ्यायचा। अशा पद्धतीने सेक्युपॅड ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं, सेकंड फोटोवरती तुम्हाला टच करून घ्यायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन कॉपी पुट करून बॅक यायचं मित्रांनो। बॅकनंतर मेन बिटमॅप प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचे
आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला समोर येऊन जायचं आहे. समोर आल्यावरती तुम्हाला इथून बघू शकता 17.15च्या बिटला यायचं, म्हणजे इथे बघू शकता इथून 2 सेम साईजचे फोटो होते त्यावरती टच करून अशा पद्धतीने पेस्ट इफेक्ट करायचा आणि सेकंड फोटोवरती टच करून पण अशा पद्धतीने पेस्ट इफेक्ट करायचा. दोन्ही सेम साईजचे पेस्ट करायचे मित्रांनो. एक मोठा बॅग द्यायचा, 2 इथे पेस्ट करायचे, एक मोठा बॅग द्यायचा, ही शेवटपर्यंत प्रोसेस करायची. नंतर बॅग यायचं मित्रांनो, बॅगाला ते सेकंड इफेक्ट ओपन करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती मित्रांनो करत लास्टच्या फोटोवर तुम्हाला टच करून घ्यायचं. इफेक्ट म्हणजे 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आणि हा जो लास्टचा इफेक्ट असणार आहे मित्रांनो इमेजचा, ते तुम्हाला टेक्स्टला लावून घ्यायचा. ऑलरेडी मी लावून दिला, काय विषय नाही, तर त्याचं काय काम नाही, पण तुम्हाला काम येत असेल मित्रांनो त्यामुळे मी दिलेलं आहे. तर बाकी बॅक येऊन तुम्हाला मेटबिटमा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला लास्टला चला जायचं आहे मित्रांनो. लास्टला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता मोठी इमेज जे असतं आपली बीटमध्ये ते मोठी इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने. फोटोवरती टच करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने. इथे बघू शकता आपण पेस्ट केलेलं आहे. तर एकदम जबरदस्त प्रोसेस झालेला आहे मित्रांनो. तर तुम्ही सर्व इमेज ॲड करून त्याला व्यवस्थितपणे इफेक्ट लावून घ्यायचं मित्रांनो. तर तुमचं स्टेटस येते मॅरेजचं, हॅपी मॅरेजचं स्टेटस क्रिएट होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीचा स्टेटस तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओ तिथं भेटूया का नाही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.